नमस्कार. आज आपण मुअम्मर गद्दाफीबद्दल बोलणार आहोत. त्याचं आयुष्य, त्याची राजवट. खूप गुंतागुंतीची गोष्ट आहे ही. आपल्याकडे जे काही यूट्यूब स्रोत आहेत त्यांच्या आधारावर आपण बघूया की एक सामान्य बेदुईन कुटुंबातला मुलगा तो लिबियाचा इतका मोठा हुकुमशाह कसा झाला आणि मग त्याचा शेवट इतका भयानक का झाला. त्याचा जन्म साधारण 1940च्या दशकातला म्हणतात. नक्की वर्ष माहीत नाहीये खरं तर. आणि लहानपणी ना तो इटालियन वसाहतवादाविरुद्धच्या गोष्टी ऐकून मोठा झाला. आणि इजिप्तचे जे नेते होते गमाल अब्देल नासर, हो नासर, त्यांच्या पॅन अरब राष्ट्रवादाचा म्हणजे सगळ्या अरब राष्ट्रांनी एकत्र यावं या विचाराचा त्याच्यावर खूप प्रभाव होता. अगदी. या सुरुवातीच्या गोष्टींनी त्याच्या पुढच्या आयुष्याला नक्कीच आकार दिला असणार. मग त्याने सैन्यात नोकरी धरली आणि तिथे फ्री ऑफिसर्स मूव्हमेंट नावाची एक गुप्त संघटना बनवली. आणि मग 1969 मध्ये ऑपरेशन जेरुसलेम म्हणून ओळखलं जातं ते, त्याने राजा इद्रिसची सत्ता उलथवून टाकली. पण हे इतकं सहज म्हणजे रक्तपात न होता कसं झालं? हो, त्यासाठी ना तेव्हाची परिस्थिती बघायला पाहिजे. राजा इद्रिसची लोकप्रियता खूप कमी झाली होती आणि लिबियाकडे तेल होतं, भरपूर पैसा होता, पण तो लोकांपर्यंत पोचत नव्हता. म्हणजे खूप असमान वाटप होतं. आणि वर 1967चं जे 6 दिवसांचं युद्ध झालं होतं त्यात अरब देशांचा पराभव झाला होता. त्याचा पण लोकांमध्ये राग होता, म्हणजे असंतोष होता बराच. अगदी. याच असंतोषाचा फायदा गद्दाफी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी घेतला. परिस्थिती एकदम तयार होती त्यांच्यासाठी. सत्ता मिळाल्यावर त्याने लगेच काही लोकप्रिय गोष्टी केल्या, बरोबर? हो, अगदी. लोकांना आपलंसं करण्यासाठी. जसं की तेलाचं राष्ट्रीयकरण केलं, मग दरडोई उत्पन्न वाढवलं, शेतीसाठी हरित क्रांतीची घोषणा केली. हो, कामगारांचा पगार वाढवला, म्हणजे किमान वेतन दुप्पट केलं. महिलांना समान वेतन, शिक्षण, आरोग्य या सगळ्यावर भर दिला. त्यामुळे तो एकदम लोकप्रिय झाला सुरुवातीला. आणि त्याचवेळी त्याने स्वतःची एक वेगळी विचारधारा पण मांडली, थर्ड इंटरनॅशनल थिअरी. हां, ग्रीन बुक. बरोबर. ग्रीन बुकमध्ये म्हणजे भांडवलशाही नको, साम्यवाद पण नको, इस्लामवर आधारित तिसरा मार्ग. त्याने जमाहिरिया नावाची संकल्पना आणली, म्हणजे जनतेचं राज्य. पण त्याने नक्की काय झालं? कागदावर तर छान होतं की सत्ता लोकांच्या समित्यांच्या हातात, पण प्रत्यक्षात काय झालं की सगळे निर्णय गद्दाफी आणि त्याच्या जवळचे लोकच घ्यायचे. ओके. त्यामुळे लोकांचा सहभाग फक्त नावापुरता राहिला आणि सगळा प्रशासकीय गोंधळ उडाला, अनागोंदी माजली. म्हणजे सुरुवात तर खूप चांगली वाटली होती, पण मग हे चित्र इतकं कसं बदलून गेलं? हा माणूस हुकुमशाह कसा बनला? हळूहळू त्याचा खरा चेहरा समोर येऊ लागला. त्याने काय केलं, सगळे राजकीय पक्ष बंद केले. स्वतंत्र संघटना, माध्यमं, सगळ्यांवर बंदी. म्हणजे विरोध नकोच? अजिबात नाही. आणि विरोध केलाच कोणी, तर त्यासाठी त्याने रिव्होल्युशनरी कमिटीज बनवल्या होत्या. त्या काय करायच्या? त्यांचं काम होतं विरोधकांना शोधून काढणं आणि संपवून टाकणं. 1977 मध्ये आणि नंतर पण अनेकदा विद्यार्थी किंवा इतर विरोधकांना जाहीरपणे फाशी दिली गेली. बापरे. आणि 1996चं अबू सलीम तुरुंगातलं हत्याकांड, ते तर म्हणजे अमानुष होतं. एका अंदाजानुसार 1200 पेक्षा जास्त राजकीय कैद्यांना काही तासात मारून टाकलं. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पण त्याची इमेज खूपच वादग्रस्त होती, नाही का? हो, खूपच. त्याने पॅलेस्टिनी सशस्त्र गट असतील किंवा आयर्लंडमधली IRA असेल, अशा गटांना उघडपणे मदत केली, पैसा, शस्त्र सगळं पुरवलं. शेजारच्या 4 देशात लष्करी हस्तक्षेप केला. अच्छा. परदेशात जे लिबियम विरोधक होते त्यांना तो स्ट्रे डॉग्स म्हणजे भटकी कुत्री म्हणायचा. त्यांना शोधून मारण्याचे आदेश दिले. अरे देवा. आणि मग आला 1988चा लॉकरबी विमान बॉम्बस्फोट. त्यात लिबियन एजंट्सचा हात असल्याचा आरोप झाला. 270 लोक मेले त्यात. हो, हे प्रकरण खूप गाजलं होतं. यामुळे अमेरिका तर प्रचंड चिडली. त्यांनी गद्दाफीला मध्य पूर्वेतील वेळाकुत्रा असं म्हटलं. मग UNने लिबियावर कडक आर्थिक निर्बंध लादले. अर्थव्यवस्था कोसळली त्यांची. म्हणजे एकीकडे आर्थिक निर्बंध, दुसरीकडे देशातला वाढता विरोध. ह्यात सामान्य लोक पण होते आणि इस्लामी गट पण होते. यामुळे मग त्याची पकड ढिली होत गेली असणार, नाही का, साधारण 1990 आणि 2000च्या दशकात? हो, नक्कीच. त्याची सत्ता कमकुवत होत चालली होती. त्याने मध्ये काही सुधारणा वगैरे करायचा देखावा केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आणि मग 2011 मध्ये ट्युनिशियातून अरब स्प्रिंग सुरू झालं. हां, ती लाट मग लिबियात पण पोचली. अगदी. बेंगाझी शहरात फाती टर्बिल नावाच्या एका वकिलाला अटक केली आणि तिथून मोठी निदर्शनं सुरू झाली. आणि गद्दाफीने काय केलं?
त्याने नेहमीप्रमाणेच बळाचा वापर करून आंदोलन चिरडायचा प्रयत्न केला. पण यावेळी लोक ऐकायला तयार नव्हते. विरोधकांनी एकत्र येऊन स्वतःची NTC म्हणजे नॅशनल ट्रान्झिशनल काउन्सिल बनवली. ओके, म्हणजे पर्यायी सरकारसारखं. हो. मग गद्दाफीने आपल्याच लोकांवर हवाई हल्ले सुरू केले. तेव्हा मग आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप केला. नाटोने नो फ्लाय झोन जाहीर केला आणि नंतर गद्दाफीच्या सैन्यावर हल्ले पण केले. आणि त्याचा शेवट मग कसा झाला? बराच संघर्ष चालला काही महिने. शेवटी ऑक्टोबर 2011 मध्ये गद्दाफी आपल्या मूळ गावी सिरते नावाच्या शहरात लपला होता. अच्छा. तिथे विरोधकांनी त्याला पकडलं आणि मग संतप्त जमावाने त्याला खूप मारहाण केली आणि ठार मारलं. म्हणजे खूप वाईट पद्धतीने शेवट झाला त्याचा. हो. त्याची 42 वर्षांची सत्ता अशा प्रकारे संपली. तर असा हा प्रवास एका क्रांतीच्या विचारातून सुरू होऊन एका क्रूर हुकुमशहाच्या रक्तरंजित अंतापर्यंत, हे सगळं आपल्याला या स्रोतांमधून कळतं. या सगळ्या माहितीनंतर ना एक प्रश्न मनात येतो खरं तर, की गद्दाफी हा खरंच एक वसाहतवादविरोधी नायक होता जो नंतर सत्तेमुळे बिघडला, की ही क्रूरता, ही सत्ताकांक्षा त्याच्यात मुळातच होती? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तिथे आहे. त्या भविष्याची काही कल्पना या स्रोतांमधनं येते का, यावर विचार करायला हवा.